अप्पा माई, काल आमच्या शाळेत कुकिंग कॉम्पिटिशन होती आणि त्यात मी फायनल पर्यंत सिलेक्ट झाले. ये गप ना, हळू बोल. तू गप रे. आणि ना मी का सॉलिड सॅलड बनवलेलं. माझे टीचर तर एवढी खुश होती ना माझ्यावर. टीचरने तर सॉलिड कौतुक केलेलं माझं. कोणी हो माझी बाळ, बघितलं आईला जेवणाचा कंटाळा, पण पोरीला मात्र स्वयंपाकाची फार हौस हो. अगदी माझ्या वळणावर गेलीये. सुगरण होईल हो माझी बाळ. उगाच थापा कशाला मारतेस का आपण ना? तू बनवलं होतं सॅलड? नम्रता काकीने बनवून दिलेलं ते पण आयतं घेऊन गेलीस तू शाळेत. खोटारडी. सुरी कुठे असते किचन मध्ये ते तरी माहितीये का तुला? ते काही असून द्या, पण मी फायनल पर्यंत आले ना. आणि तुझ्या काय रे पोटात दुखते? हा, माझ्या कशाला पोटात दुखेल? खोटारडे, तूच खोटं बोललीस म्हणून तुला येणार आहे 2-2 शिंग. आता आली आहेत तशी खोटारडी कुठली? असंच बोलणार तू सगळ्यांबरोबर खोटं? जरा काही झालं की गळा काढून रडते. अगदी आईच्या वळणावर गेली. खोटारडी कुठली? तू खोटं खोटं रडायचं नाटक करते मला माहितीये. थांब, मी तुला सोडणार नाही. ए थांब. अरे काय बोलतोय? काय चाललं तुमचं? अरे सोड. अरे थांब. अरे सोड. तुझे केस का सुटते? अरे बाबा नो, शाळेला उशीर होतोय ना. अरे रोहन, तुझा डबा ऑर्डर बॅग सगळं घेतलं? हो का घेतलंय. तू तिचा हात सोड. तिला तू सोड, मी तुला सोडणार नाही. खोटं बोलतोस. अगं नेहा, तुझी बस सुटायची वेळ झाली. तू सुटली ना तर मला यायला लागेल. सोड रे बाबा. चल लवकर. तू तशी असते मी तुला सोडणार नाही. सोड अगोदर. सोडणार नाही. अरे बाबा ना नका भांडू. चला लवकर. काय सकाळी अरे माई, पोरांशिवाय घराला घर पण नाही. हो ना. हाय उर्मिला ताई, मी नेहाला बस मध्ये बसवते. आनंदी बहिणी आतमध्येच या. नको ना सुट्टे ना. अरे नीट जा रे, धांदरटपणा करू नका. काय ग अमिता, हा कोरा चहा कसा पिवतो ग तुला? का? त्या दुधाशिवाय ना माझा चहा घशाखालीच उतरत नाही. क्या करे वहिनी, स्लिम रहने के लिए करना पड़ता है. तुला सांगते वहिनी, माझ्या पार्लर मध्ये जितक्या क्लायंट्स येतात ना, त्या कोणालाच वाटत नाही की मला 8 वर्षाची मुलगी असेल. हो? क्या करे वहिनी, मेरे त्वचा से ना मेरी उम्र का पता ही नहीं चलता. अगो बाई. मजा मजा. पण वहिनी तुला सांगू का, मला असं खूप वाटतं की मूल झालं ना तरी प्रत्येक बाईनी स्वतःला हे मेंटेन केलंच पाहिजे. अरे ताई आलीस, बरं झालं. मी तोच विचार करत होते, तू आज येतेस की नाही. आता एक काम कर, सगळ्यात बोला काय काय करायचं. तुम्ही आयुष्यात सेट झाला असाल ना उर्मिला ताई, तर जरा कामाकडे बघा. नाही ती चहाचं भांड जरा घासून झालं की पीठ मळायला घ्या. अगं मला ना ताईच्या कामाची सवय झालीये. तिचं सगळं काम कसं अगदी स्टाईल मध्ये असतं. त्यांना म्हणावं जरा स्टाईल मधनं बाहेर या आणि कामाकडे लक्ष द्या. घे कालपासून कचरा लादी धुणं भांड सगळं राहिलंय. कालची मीटिंग कशी झाली तुझी? बायका आल्या होत्या? एकदम झक्कास. 2,500 तरी बायका जमा झाल्या होत्या. बापरे. आणि असं काय भाषण ठोकले की बऱ्याच टाळ्या पडल्या त्या सभेत. आणि कामवाल्या बायकांना टोमणे मारणाऱ्या बायकांची यादी मागवली आहे मी. बऱ्याच बायकांनी यादी दिली आहे. मी पण विचार करते कोणाचं नाव द्यायचं ते. वहिनी उशीर झाला, पार्लरला जाते मी. संध्याकाळी भेटूया. हो भेटूया ताई. काय ताई तुम्ही? माफ करा वहिनी. अहो घराबाहेर काम करायचं म्हटलं की बाई माणसांना असं वागावंच लागतं. त्याशिवाय निभाव लागणार आहे का? मेघनाताईंना बघायला माणसं आली होती का? कसा झाला कार्यक्रम? अगं खूप छान झाला कार्यक्रम. दोघांनी एकमेकांना पसंत केलं, सगळी बोलणी सुद्धा झाली. ह्या 1-2 दिवसात साखरपुड्याची तारीख सुद्धा ठरेल. तू मात्र अशा सारख्या सारख्या दांड्या मारू नको. आता तुला पण जबाबदारीचं काम देणार आहे मी. अहो तुम्ही काळजीच सोडा. तुम्ही अशी काय बातमी दिलीत ना की माझं काळीज अगदी थंड झालंय. शैल्या, हा आहे आमचा हॉल.
इथे साखरपुड्याचा सोहळा होणार आहे. आता बघ तुला काय वाटतं ते. मला अरे ये ना, दादा दादा ओळख करून देतो. हा शैल्या, म्हणजे शैलेश महाजन, आमच्या सिरियलचा आर्ट डिरेक्टर आणि आमचा दादा. आपल्या मेघनाचा साखरपुडा आहे ना, तर ते घर बीर सगळं सजवायचं कॉन्ट्रॅक्ट मी ह्याला द्यायचा विचार करतोय. अरे वा, अरे हा काय सिरियल मधला साखरपुडा आहे का? अरे घरातल्या घरात सजावट करायला बाहेरच्या माणसांची गरजच काय? त्यापेक्षा दादा आपण एक काम करूया, आपल्या दिवाळीच्या माळा आहेत त्या बाहेर लावू, बाहेरून 4 कुंड्या आणू, 4 बाजूला ठेवू, झाली सजावट. अभय जरा गप्प बस. बोला काय करायला हवं? ओके, आपण फुलांच्या माळा सोडूयात. छान, आपण झेंडूची फुलं आणूयात, त्याच्या माळा अशा मस्त गोल गोल फिरून सोडूयात. एक गुलाबाच्या फुलांचा एक गुच्छ मोठासा असं मध्यभागी लावू, म्हणजे एक प्रसन्न वातावरण तयार होईल तुमच्या घरात. काहीतरी काय बोलताय? फुलांचे भाव माहिती आहेत का तुम्हाला? झेंडूचा नुसता भाव ऐकला ना की अंगावर झेंडू फुटतो. गुलाबाचं तर सोडूनच द्या. तू चिंता करू नकोस. आपल्या एकुलत्या एक बहिणीचा साखरपुडा आहे, हा जोशात व्हायला हवा. हा, आप्पांच्या लौकिकाला साजेसा असा. कॅरी ऑन. शैल्या बोल काय काय करायचं आहे? आपल्याला 5 किलो झेंडूचे फुलं लागतील. बरं. आपण वसंतला त्याची ऑर्डर देऊन टाकूयात. काय रे, त्या ड्रॉअर मधलं पाकिट आण. नाही, मला थोडं विचारायचं होतं. बोल ना मग. दीदी, साखरपुड्याची तारीख 2 दिवसानंतरच आहे ना? हो. म्हणजे सोमवारीच आहे ना? म्हणजे 16 तारखेचा सोमवार आहे तीच आहे ना? मनोज, काय प्रॉब्लेम आहे का? काय गडबड आहे? नाही नाही, गडबड काहीच नाही, पण थोडीशी गडबड आहे. बोल मग. दीदी, सोमवारी माझी एकांकिका स्पर्धा आहे, त्यात माझा मेन रोल आहे. तिथे गैरहजर राहून चालणारच नाही, पण मला साखरपुड्यालाही हजर राहायचं. काय करायचं तेच कळत नाहीये. अरे एवढंच ना? मग तू जा ना एकांकिकेला. अरे काम आणि अंगावर घेतलेली जबाबदारी महत्वाची. इथे खूप जण आहेत अरे सगळं बघायला, आणि तुझा तर मेन रोल आहे ना. ऑल द बेस्ट. जा मस्त कर. ऑल द बेस्ट. ओके, पण यस. मनोज, आता ना मी तुला 2 नाना तुम्ही सॉरी काय झालं ना मनोज, आला ना 2दा. अगं असू दे आयुष्यमान भव. बसा ना. काय मेघनाताई, नाही म्हणता म्हणता लग्नाच्या बोहल्यावर चढायला तयार झालात म्हणायचं. कालच विलासचा फोन आला होता साखरपुड्याची तारीख नक्की झाल्याचा. म्हटलं स्वतः जाऊन शुभेच्छा देऊन याव्यात. नाना तुम्ही आलात ना, खरंच बरं वाटलं मला. पण आता फार वेळ थांबता येणार नाही, बरीच तयारी करायची आहे, काही खास आमंत्रण द्यायची आहेत. चला, बोलत काय बसलो, मलाही आता निघायलाच हवं. नाही म्हणजे दुसऱ्यांची लग्न जमवता जमवता माझं स्वतःचं लग्न राहूनच गेलं. आता बघूया तुझ्या तरी लग्नात कोणी मिळते का. नाही म्हणजे हसू नको, मी खरंच आता सकाळी जॉगिंग बिगिंग करायला लागलोय. या ना या. अरे वा, खूप छान सजवली यार. थँक्यू. म्हणजे खूप छान. म्हणजे मी एक डेकोरेटर म्हणून सांगतो, खूप छान. थँक्यू. काय रंग वापरले. अहो हे पॅटर्न तर बघा, खूप छान सजवलंय. आवडलं ना तुम्हाला? ही सगळी करामत माझ्या मेंदूची आहे. हा रंग आहे ना हॉलमध्ये उरलेला आहे. हा हिरवा रंग माझा विलास दादा आहे ना त्याच्या खोलीतला उरलेला आहे. आणि हे पॅटर्नचं म्हणाल ना, माझी बायको ब्युटिशियन आहे, तिच्याकडे असे स्पंज पडलेले असतात, ते रंगात बुडवून असे छापे मारलेत मी. छान, खूप छान आहे ना, मस्त आहे. तर अशीच एक सॉलिड आयडिया तुम्ही मला द्यावी अशी माझी इच्छा आहे. माझा भाऊ आहे प्रशांत, त्याने एक डेकोरेटर आणला होता, पण तो काय फार बरोबर नाही वाटला.
नाही, आपली फोनवर झालेल्या बोलण्यानुसार मी एक लिस्ट बनवली आहे. हो का? आपण जरा बसूया का? हो या ना. मालक तिथे बसतात, तुम्ही इथे या. हा, तर आता बजेट. तुम्ही काहीही चिंता करू नका, काही कमी पडणार नाही. अहो, मी अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या लग्नांचे सोहळे सजवले आहेत. म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी, मालिया आणि आता देसाई. देसाईंकडे तुम्ही काम केलं असं तुम्ही सांगू शकाल, विशेषतः अभय देसाई. बरोबर बरोबर. तर हे बघा, हे बजेट. हो का? हो. वा. अरे काय केवढा खर्च आहे? अहो पण सॉलिड डेकोरेशन म्हटलं तर एवढा खर्च येणारच ना. हेच चुकतं आपल्या मराठी माणसांचं. अरे सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडली आहे, त्याला पहिल्याच दिवशी कापून टाकायचं. अरे ही तुमची फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे. एकाच लग्नात सगळे पैसे कमावणार आहात. अरे 4 लग्न लागून देतोय मी तुम्हाला. 4 लग्न? मग काय आम्हाला पॅकेज मध्ये काही कन्सेशन देणार की नाही? बरं मग ठीक आहे, पण बाकीची 4 लग्न केव्हा आहे? आत्ताच. म्हणजे बघा, आता मेघनाचं लग्न, त्याच्या पुढच्या 5 वर्षात मनोजचं लग्न, त्याच्या पुढच्या 5 वर्षात रोहनचं लग्न, आणि त्याच्यानंतर लगेच आमच्या नेहाचं लग्न. हा, पण नेहाच्या लग्नात सगळं फुकट करायचा. 4 लग्न लागून देतोय मी तुम्हाला. हा नाही, हे सगळं ठीक आहे, पण याचं बजेट कमी करायचं असेल तर काही गोष्टी कमी कराव्या लागतील नाही का? करून टाका. आम्हाला कसं सगळं सोपं साध्या पद्धतीने करून हवंय. ठीक आहे, मग ते आपण कारंज्या वापरणार. कॅन्सल करा. पाणी वाचवा. जगात पाण्याचा केवढा प्रॉब्लेम आहे. मग दिव्यांच्या माळा नको. वीज वाचवा. मग फुलांच्या माळा, त्याला तर माझा पहिल्यापासून विरोध होता. मग छोट्या छोट्या आरशांच्या लड्या नको, पाहायला लागतील. मग एकच गोष्ट उरली. काय? जी तुमच्या बजेटमध्ये छान प्रकारे बसू शकते. काय काय? तुमच्या हॉलच्या दारात तुम्हीच हात जोडून उभे राहा. म्हणजे तुमचा खर्चही नको आणि आम्हाला त्रासही नको. येतो मी. एवढं रागवायचं काय होतं? याच्यापेक्षा प्रशांतचा डेकोरेटरच बरा. काय आमच्याकडून येणाऱ्या माणसांबद्दल आपलं बोलणं झालेलंच आहे. हा, आता लग्नाचा हॉल कुठं बघायचं हे ठरवलंय की नाही? काय सगळ्या गोष्टी वेळेवर ठरवायला हव्यात. ते सगळं ठरवलंय आम्ही. थांबा, काय काय आणायचं, काय काय करायचं याची एक लिस्ट तयार केली आहे, आणि ती आतल्या खोलीत आहे, मी आणून देतो. ताई, पाहुण्यांना चहा पाणी वगैरे बघा. हा, मी येतो. हा, यांना अजून एक बहीण आहे यांनी सांगितलं नव्हतं. कदाचित गडबडीत सांगायचं राहून गेलं असेल. पण आपण त्यांना ओळखतो असंच दाखवायचं. कशाला? आता कशाला काय? अरे लग्नामध्ये अशाच बारीक सारीक गोष्टींवर ना रुसवे फुगे सुरू होतात. नमस्कार. नमस्कार. ताई आपणच ना? घरातले नेहमीच तुमच्या कार्याचं आणि तुमच्या तडफदारपणाचं कौतुक करत असतात नेहमी, हो की नाही? खरंच सांगताय? हो तर हो, ऐकताना किती अभिमान वाटतो. मग कशी काय चालली जुळवाजुळव कामाची? तुम्हाला खरं वाटणार नाही, हा, पण आतापर्यंत मी 2500 बायका गोळा केल्या. 2500? त्यातल्या 10 जणींना तर प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवायची जबाबदारी दिली आहे. सगळी कामं कशी शिस्तीत झाली पाहिजे. हो, एवढं मोठं कार्य म्हणजे शिस्तही हवीच, नाहीतर गडबड व्हायची. गडबड कशी उडेल? प्रत्येकीला कामाची यादी दिली आहे करून, आणि रोजचा रिपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे अशी समजही दिली आहे. तुम्हालाही काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. काय आपण आपलं परक काही बघत नाही. कुठेही गेलं तरी प्रॉब्लेम सारखेच ना. हो, हा आपल्या मनाचा मोठेपणा. पण तुमच्यासारखी शिस्तीची समज मी आमच्याकडे सुद्धा देणार आहे. अरे ताई, तुम्ही इथंच? अरे हो, सांगायचं राहून गेलं. या आमच्या ताई. वा वा वा. अहो, हे काय सांगायला हवं. अहो, कर्तबगार आहेत त्या. आप्पा माई असल्यापासून आमच्या घरात घरकाम करतायत त्या. नमस्कार. आनंदी, अगं पाहुणे आले. पाणी मिळालं, चहा पाठवून दे. तर सांगायचं तात्पर्य असं की उर्मिला ताई फार कर्तबगार आहेत. आणि त्यांनी घरकाम करणाऱ्या बायकांची युनियन केली आहे. अध्यक्षीण बाई आहेत त्या. बऱ्याच बायका जमा केल्यात त्यांनी. 2500 बायका. यादी सांगताय ना कामाची? हो, घ्या ना, हीच आणलीच आहे. हे बघा,
ही अशी लिस्ट आहे हं? नाही नाही ग बघतेच आहे मी. चला ना मेघना, माझं चॉईस झालं येलो ठेवते मी. नाही नाही त्यांचं सिलेक्शन झालं की मी बाकीचं पाठवून देते. अमिता मी नंतर बोलते. ओके बाय बाय बाय. अमिता इम्पॉर्टंट काम होतं का ग? हिने बघ मला 1 सेकंड पण बसून दिलं नाही माहितीये. आले बसतं चला ना करत खेचतच घेऊन आले इकडे ती मला. बाई केवढ्या या साड्या अगं केव्हा घेतल्यास आणि अभय भाऊजीने तुला घेऊ दिल्या? सांगताय कोण त्याला? मी घेतल्या नाहीये त्या, मी आणल्यात. माझी पार्लर मधली मैत्रीण आहे ना, तिच्या साड्यांचा बिझनेस आहे, तिच्याकडनं आणल्यात मी. ते हाय क्लास सोसायटीला विकते माहितीये. मी म्हंटल मेघनाताईंचा साखरपुडा आहे तर 2-4 आणि या साड्या, म्हणजे त्यांना जी आवडेल ना त्या घेतील. हे बरं केलंस तू ना. मेघनाताई सांगा ना कुठली साडी आवडली तुम्हाला? ही बघा मरून विथ गोल्डन मस्त आहे ना. हे करीना कपूर स्टाईल मध्ये नेसूया, सुंदर दिसतील ना. नाहीतर मी ही ब्लू लेटेस्ट कलर आहे मार्केट मधला, सुंदर आहे ना. नाहीतर मग ऑल टाइम फेवरेट रेड विथ गोल्डन बॉर्डर, मस्त आहे ना. अय्या किती सुंदर आहे ही मी ठेवू? नाही तुम्ही ठेवा ही, तुम्हाला नाही आवडली तर मग मी ठेवते. अगं तुला आवडली आहे ना, मग तूच घे. अमिता तू माझ्यासाठी एवढी धावपळ केलीस ना त्यासाठी थँक्स. पण ना मी हातली साडी नाही नेसू शकणार. का आवडले नाही का? मी अगं नाही असं नाही, सगळ्या साड्या ना खूप छान आहेत, खूपच मस्त आहेत. पण ना मी माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलंय. काय? माई हा तुझा लग्नातला शालू न ग. किती जीवापाड जपायची झाला. मला अजूनही आठवतं, कुणाला हातही लावून नाही द्यायचीस तू. तू हे दागिने घातलेस, हा शालू नेसलास की वाटायचं जगात सगळ्यात सुंदर फक्त तूच आहेस. आणि मग तुला बघून मलाही खूप सजावंसं वाटायचं ग. माई आज तुझ्या हातून सजायची खूप इच्छा होतीये ग. पण तू नको काळजी करूस, मी स्वतःच तयार होईल. ती तुझ्यासारखी. माई
मेघना अगदी तुमच्यासारखी दिसते. खरं सांगा, आज दिसते ना मी माईन सारखी.